फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्थेचा 6वा वर्धापन दिन वृक्षारोपण उपक्रमाने साजरा. फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेचा 6वा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र पित्ती नगर अंबड येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता पार पडलेल्या या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला व्यापारी अमित सोमानी, अंबड तहसील कार्यालयातील कर्मचारी सोमनाथ सरफळे, सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल, SK न्यूज महाराष्ट्राचे संचालक श्रीधर कापसे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्था पुणेचे जालना जिल्हा फील्ड मॅनेजर नारायण कदम, सिनियर फील्ड असोसिएट बालाजी तांबेले, फील्ड असोसिएट सागर मोरे तसेच फील्ड एक्झिक्युटिव्ह आप्पासाहेब चेडे यांनीही वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला आहे. यावेळी माहिती देताना जिल्हा व्यवस्थापक नारायण कदम म्हणाले की पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून संस्थेचा प्रत्येक वर्धापन दिन आम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी बोलताना नारायण कदम. माझं नाव नारायण कदम, जिल्हा फील्ड मॅनेजर जालना. आज आमच्या फार्मर फॉर फॉरेस्ट या संस्थेचा 6वा वर्धापन दिन आज होता. त्यानिमित्ताने आम्ही आज छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंबड या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करून आम्ही हा साजरा करत आहेत. गेल्या वर्षीपासून या जालना जिल्ह्यामध्ये फार्मर फॉर फॉरेस्टचं काम सुरू आहे आणि मागच्या वर्षी 200 एकरवर काम झालं आहे आणि यावर्षी जवळपास 200 एकरवर काम होत आहे. आणि हा एक ॲग्रो फॉरेस्ट्री हा प्रकल्प अत्यंत कार्बन क्रेडिट आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वातावरणातील बदल जे होत आहे त्यासाठी वृक्ष लागवड ही खूप महत्त्वाची आहे. अवेळी पाऊस पडत आहे, वातावरण संतुलित नाही आहे, समतोल बिघडलेला आहे. त्यामुळं वृक्ष लागवड ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि कार्बनचं प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचं प्रमाण कसं वाढता येईल यासाठी आमची संस्था खारीचा वाटा उचलत आहे आणि आमचं 4 राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे. तर मी तुमच्या माध्यमातून असं आवाहन करतो की आपलं महालक्ष्मी पेट्रोल पंप राणी मुंचगाव रोड इथं अंबड येथे नर्सरी आणि वेअरहाऊस आहे. अल्प दरामध्ये आपण 80% अनुदानावर शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं ठिबक सिंचन आणि रोपे प्रोव्हाइड करतो फळबागेचे. धन्यवाद. मला एक सांगा सर, आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये आपण किती काम केलं आणि किती लोकांना मदत झाली त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि नाममात्र जे फीस आहे आपली त्या फीसच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आपण शेतकऱ्यांकडून प्रति एकरी 8,000 रुपये आपण नोंदणी फीस म्हणून घेतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना PVC पाईप 2.5 इंची, 20 mm ड्रीप बंडल, कंपोस्ट 3 वर्ष आणि जे इंटरनल मधामधलं जे सामान असतं ते पूर्ण आपण सोल्युशनसहित आपण सामान प्रोव्हाइड करतो. प्लस आपण 200 लिंबाची झाडं, 200 मोसंबी, आंबा आणि इतर संत्रा, आवळा आहे, चिंच आहे, जांभूळ आहे आणि आपण जे ग्राफ्टेड झाड आहे जे की कलमेचं झाड आहे त्यासाठी आपण मोसंबीसाठी 15 रुपये चार्ज करतो आणि केशर आंब्यासाठी 30 रुपये चार्ज करतो आणि जे देशी झाड आहेत त्यासाठी आपण कुठलाही चार्ज करत नाही. मला एक सांगा, हे सर्व झाडं तुम्ही शेतकऱ्याला म्हणजे झाडा बांधावर लावून देताय का काय करताय? म्हणजे नाही, आम्ही शेतकऱ्यांना इनपुट प्रोव्हाइड करतो. अच्छा. आणि शेतकऱ्यांनी स्वतः लागवड करून घ्यावी त्यासाठी आमची मॉनिटरिंग टीम, आमची फील्ड स्टाफ आहे, वेळोवेळी पाठपुरावा करते, मार्गदर्शन करते, पाठपुरावा करते, त्यांच्या अडीअडचणी सोडवते आणि त्यांनी कधीही फोन केला तरी आमची फील्ड टीम तात्काळ तिथं त्या क्षेत्रावर भेट देते.